अमरावती शहरातील बुधवारा परिसरात जंगम समाजाच्या अतिशय प्राचीन हिरेमठ परिसरात अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मठाच्या ओसाड जागेवर साचलेली लाकडे, झाडे आणि झुडपे क्षणार्धार्थ पेट घेतल्याने धुराचे मोठे लोट परिसरात पसरलेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे आता प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अमरावती शहरातील बुधवारा परिसरात असलेल्या जंगम समाजाच्या प्राचीन हिरेमठ परिसरात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. मठाच्या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात पडून असलेली सुकलेली लाकडे, झाडे आणि झुडपे यांना आग लागून काही वेळातच ती भीषण स्वरूप धारण करत परिसरात धुराचे ढग पसरलेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. दादा नाव काय आपलं? माझं ज्ञानेश्वर हिवसे. आता इथे हिरामठ जो आपले आग लागली आहे संदर्भात काय सांगणार आपण? आता हिरेमठाच्या संदर्भात आम्ही हे सांगू शकतो का हा जंगम समाजाचा मठ आहे आणि दुर्लक्षित लोक संगम समाज एवढा मोठा असताना या मठाकडे इतकी दुर्लक्ष झालेली आहे का त्यामुळे इथे गाडी, कचरा, चोर, लाईन नाही आहे. हे लोकांना आजूबाजूंना त्रास होत आहे. हे लोक समाजाचे ना स्वतः करत ना दुसऱ्याला काही करू देत. याच्यात आम्हालाही म्हणायचं का यांनी जरी आम्हाला जरी मुभा दिली तर आम्ही हे सगळं साफसूफ करून देऊ त्यांना. प्रशासनाने नाही केलं नाही तर मग असे काय जीवितहानी होईल ना. आधी तुम्ही अर्धा एक घंटा गाडी लेट आली असती, लोकांचे 50-50 लोकांचे घरं जळून म्हणजे मृत्युमुखी पडायला लागले असते. कारण सगळेजण झोपाची वेळ होती, सगळेजण आराम करत होते. याच्यात दादा या संदर्भात मग आपली मागणी काय राहील? आमची बस हीच मागणी आहे प्रशासनाला का बा ही या एक तर जंगम समाजाच्या मठांना का हे साफसफाई करायला लावा. हे करत नसल किंवा प्रशासनापाशी पैसे नसल तर आम्ही लोकवर्गणी जमा करून हे साफसूफ करून देऊ. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते हिरेमठ अत्यंत प्राचीन असून सध्या त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मठ परिसरात झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून कोणतीही नियमित देखरेख होत नसल्याने हा परिसर ओसाड झाला आहे. यामुळे येथे असामाजिक तत्वांचा वावर वाढल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या प्राचीन मठाचा तातडीने जीर्णोद्धार करावा किंवा त्यांची जबाबदारी एखाद्या सामाजिक संस्थेकडे सोपवावी. हिरेमठासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाच्या ठिकाणी अशी आग लागणे ही गंभीर बाब आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अशी घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होऊ शकते. दादा हा कोणता परिसर आहे? हा आझाद हिंद मंडळ बुधवारा हिरेमठ वीर जवाहर लिंगायत वाण्याचा हा मठ आहे. ही जागा आहे ती पडीत जागा आहे. ही मठाची जागा आहे का? मठाची जागा आहे पण पडीत जागा आहे. सध्या तर याला कोणी वाली नाही आहे. तर त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण आता हे सुकलेलं असल्यामुळे त्याला आग लागली. तिथं काय होतं नेमकं जिथं आग लागली? काय नाही, नुसतं झाडी होती आणि झाडीचं ते लाकडं वगैरे ठेवलेली होती आणि काही सामान आहे लोकांचं तिथे भाडोत्री आहे त्यांनी सामान टाकलेलं आहे. त्याला पण आग लागली आणि ते पेटता सगळं पेटून गेलं. ते समाजाचं नुकसान किती झालं त्यांचा काही अंदाज करू शकता का? बाकीचं नुकसान नाही, फक्त हे झाडं वगैरे ते कचरा होता पडलेला तो सुकलेला आहे आणि त्यांनी मग तो आग लागली. आगीमुळे अजून काय नाही, बाकी काहीच नाही. हानी काय होऊ शकली असती? नाही, बाकीचे तिकडे राहतात लोक, त्यांच्या घराला पण आग लागू शकली असती. अग्निशामक दल वेळेवर आलं? हा, अग्निशामक दल वेळेवर आली. त्यांनी पाण्याने ते बुजवलं, सगळं ते विजवलं. अजून चालू आहे? आता चालू आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जय हिंद चौकात एक जर्जर झाड कोसळून घराचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या झाडाबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बडनेरा येथील जय हिंद चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे एक मोठे जर्जर झाड मुळासकट कोसळले. हे झाड ठाकूर यांच्या घरासमोर होते, जे थेट विद्युत खांबावर आदळून शेजारी राहणाऱ्या संजय कटारिया यांच्या घरावर पडलेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड कोसळल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या तारांचे मोठे नुकसान झालेत
आणि काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे झाड गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होते. याबाबत महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक विभागाने जबाबदारी एकमेकांवर ढकलत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत या 50 वर्ष जुन्या झाडाला काहीही होणार नाही असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु आजच्या वादळात हे झाड कोसळल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे संजय कटारिया यांच्या घराचे नुकसान झाले असून त्यांनी तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील इतर धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकीकडे नागरिक वारंवार तक्रारी करत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे हे जिवंत उदाहरण समोर आले आहे. सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली, मात्र पुढील वेळी अशीच निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जागे होऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. संजय भाऊ, आपल्या घरासमोर आज वादळी वाऱ्यामुळे एक झाड पडलं, त्या संदर्भात काय सांगाल? काय नुकसान झालं आपलं? आम्ही या ठिकाणी रहिवासी, जेवढे रहिवासी आहे त्यांनी महानगरपालिकेला सुद्धा निवेदन दिले होते की हा झाड पुन्हा जुना झालेला आहे आणि आतमधून सडलेला झालेला आहे, त्याचा खोड तरी तुम्ही ते कापून घेण्यात यावे. त्यांनी आमच्या ऐकलं नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही BNCमध्ये जा, आमच्या एरियात येत नाही का. आम्ही मग BNCमध्ये तक्रार केली तर त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यांनी येऊन आमचं जे झाड पाहणे गेले आणि त्यांनी सांगितलं की या झाडाला 50 वर्ष अजून काही होत नाही. आता मला सांगा, यांनी 50 वर्ष सांगितलं, आता हे एवढ्याचा हवेमुळे हा झाड पडलं, याची जबाबदारी ते BNCवाले घेणार काय? ते तर बरं झालं की कोणती जीवितहानी झाली. माझ्या घरावर तर पडलं, माझ्या घराचे रेलिंग वगैरे त्याला नुकसान थोडंसं झालेलं आहे. या झाडामुळे इलेक्ट्रिक पोल सुद्धा पडलेला आहे, त्याच्यामुळे अजून काहीतरी नुकसान झालं असतं तर तुम्ही या संदर्भात आपण जे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी आहे त्यांच्याकडे तक्रार केल्या होत्या का? महाराष्ट्र राज्याकडे तर सांगितलं होतं की बाबा या इलेक्ट्रिक पोलवर झाडाचे फांदे आलेले आहेत, तुम्ही इलेक्ट्रिक बंद करून हे झाडाच्या फांद्यात छाटून घ्या, नाही तर पुढं मागं जाऊन कोणती हानी होऊ शकते. पण त्यांनी ते निग्लेक्ट केलेले, त्यांनी ते फांद्या छाटले गेले नाही. याच्या 1-1.5 महिना पहिले महानगरपालिकेची गाडी आली होती छटायची. आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा हे झाडावर इलेक्ट्रिक पोलवर जे फांदे आहेत ते छाडू नका, कारण की हवेमुळे लाईन बंद चालू होते. त्यामुळे त्यांनी ते निग्लेक्ट केलं होतं. त्यांनी काही आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. तेव्हाही ते म्हणे उद्या येऊन कापून घेतो म्हणे, आमचं पेट्रोल डिझेल संपलेलं आहे म्हणे उद्या. पण आजपर्यंत 1.5 महिना झाला ते आलं नाही आणि आज हे झाड पडलेलं आहे. ते सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. पण पोल इलेक्ट्रिक चालू होत असताना पोल वाकडं झालेलं आहे आणि ते कोणी करंट लागू शकलं असतं. आम्ही मग जाधव साहेब MSEB आले, त्यांना सांगितलं की बाबा लाईन बंद करा. मग त्यांनी लाईन बंद करून हे केलेलं आहे, नाही तर कोणती अजून जीवित मोठी हानी झाली असती. हे सर्व जबाबदार आहे. MSEBवाले जबाबदार आहे, महानगरपालिका जबाबदार आहे आणि BNCवाले जबाबदार आहे. याला आपण याच्या आधी अशा किती तक्रारी केल्या? महानगरपालिकेला 2-3 तक्रारी केल्या होत्या, BNCला 2 वेळा दिलं होत्या. बरं, या झाडापासून किती लोकांना त्रास होता आणि किती लोकांनी सह्या करून निवेदन दिली? कमी कमी 10-15 लोकांनी, इथले जे रहिवासी आहे आमच्या, त्यांनी सर्वांनी सह्या करून दिलं होतं. आता आपली मागणी काय आहे? आमची मागणी आहे की जे आमचं झालेलं आहे नुकसान, आता नवीनच बांधकाम केलं होतं, बाहेरचे जे टाईल्स वगैरे आमचे फुटलेले आहे याचे कोण भरपाई करणार आहे? आपली मागणी काय राहील? आमची मागणी आहे की आमची जेव्हा कोणत्याही पब्लिकची तक्रार गावातल्या जे जुने झाडं आहे त्याची दखल घेऊन त्या जनतेची दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब त्यांना न्याय देऊन ते झाडाची विल्हेवाट करायला पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात पुन्हा एकदा अवैध जुगार व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचे दावे केले जात असतानाच प्रत्यक्षात आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या वर्ली मटक्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक आठवडी बाजार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सोनू मोबाईल शॉपच्या मागील भागात वर्ली मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रत्नदीप मिलिंद दाभाडे याला जुगाराच्या चिठ्ठ्यासह ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा एकूण 4,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जुगार कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात मिलिंद झंजाड, शेख शब्बीर शेख बशीर आणि करीम लाला हे आरोपी फरार असून
पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे एका बाजूला अवैध व्यवसायांवर आळा घातला असे सांगितले जात असताना दुसऱ्या बाजूला खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे टाकावे लागतंय. यावरून बडनेरा शहरात अवैध धंदे अजूनही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्व काही नियंत्रणात आहे, हा बडनेरा पोलिसांचा दावा आता नागरिकांच्या नजरेत संशयाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. रुग्णालय जिथे लोक उपचारासाठी यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देणाऱ्या विभागीय मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अस्वच्छतेचं गंभीर चित्र समोर आलं आहे. रुग्णालयाच्या इमारतीतून जाणारा सांडपाण्याचा नाला तुडुंब भरल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात डास आणि किड्यांची उत्पत्ती होत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय रुग्णालयाच्या मोटरसायकल स्टँडजवळ वैद्यकीय टाकाऊ वस्तूंचा मोठा खच पडलेला आहे. या कचऱ्यामुळे परिसर अधिक अस्वच्छ झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. महत्वाचे म्हणजे या गंभीर समस्येकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून सांडपाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. जिथे आरोग्य मिळायला हवं तिथेच धोका निर्माण होणं चिंताजनक आहे. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी आतापर्यंत बेसिक माहिती घेतलेली आहे की गुन्हा काय होता, त्याच्यामध्ये आम्ही काय काय कारवाई केली. आपल्या सर्वांमध्ये ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये ती इन्फॉर्मेशन आहे की आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, 8 आहेत आरोपी. अवेलेबल जो डेटा होता त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या जनरली आजकाल असं दिसून येत आहे, जे मायनर आहेत किंवा नाबालिक आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होताना दिसत आहेत. त्याच्यासाठी एक पोलीस डिपार्टमेंट म्हणून आमच्या वतीने आम्ही नक्कीच असा उपक्रम सुरू करण्याच्या विचारात आहोत की आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये स्वतःहून आमचे जे अधिकारी किंवा अंमलदार, काही लेडीज अंमलदार असतात त्या अत्यंत संवेदनशील असतात, त्यांना सामाजिक स्थितीचं भान असतं आणि ते बोलतात पण खूप चांगले, असे आम्ही आयडेंटिफाय करणार आणि त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्कूल आणि कॉलेजेसमध्ये जाऊन जास्तीत जास्त जनजागृती याच्याबद्दल कशी करता येईल. तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की आपण सोशल मीडियाचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना ही दुधारी तलवार आहे. याचे जेवढे चांगले फायदे आपल्याला आहेत तेवढे तोटे पण आहेत. तर ते लहान मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल, तसंच आपण त्या वयात गुड टच, बॅड टच असेल किंवा आपण अल्पवयीन असताना आपल्याला कोणी इन्फ्लुएन्स करून आपल्यासोबत काय चुकीच्या गोष्टी होऊ शकतात हे आपण बिफोर हँड जर या लहान मुलांपर्यंत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मायनर मुलांपर्यंत जर पोहोचवलं तर नक्कीच त्याचा आपल्याला एक सकारात्मक फायदा ओव्हरऑल पोलिसिंगसाठी होईल आणि ते अल्टिमेटली आमचेच गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि ह्या जर गोष्टी आम्ही प्रतिबंध करू शकलो तर ते पोलिसिंगचाच एक इंटिग्रल पार्ट आहे असं मला वाटतं. आणि आजकाल पोलिसिंग ही प्रोएक्टिव्ह झालेली आहे, प्रोएक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह. आधी रिएक्टिव्ह पोलिसिंग असायची, प्रोएक्टिव्ह झालेली आहे. माननीय डीजीपी सदानंद दाते सर त्यांचं पण स्पष्ट मत हे असतं की आपण एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याला नेहमी आपल्या बाजूने रिॲक्ट करत असतो, जाऊन तपास करत असतो, पण आपल्याला प्रोएक्टिव्ह काही करता येईल का, तो गुन्हा घडायलाच नाही पाहिजे असं काही करता येईल का, त्याच्यावर फोकस करा. त्या अनुषंगाने आपण नक्कीच येणाऱ्या काळात काम करा. परिचय देतो. मी केतन कदम, मी 2019 बॅचचा IPS अधिकारी आहे. मी याच्या आधी अमरावती ग्रामीण जिल्ह्यात काम केलेलं आहे आणि आय होप तुम्ही म्हणजे आपल्यापैकी काही जे असतील त्यांनी त्यावेळेसही माझ्यासोबत बोलले होते आणि ते मी आपल्याला म्हणजे आठवणीत असेल असं मला वाटतं. त्यानंतर मी लातूर जिल्ह्यात ASP म्हणून काम केलेलं आहे, असिस्टंट ASP म्हणून. नंतर प्रमोशनवर मी नागपूर येथे गेलो, DCP नागपूरमध्ये 2005, जवळपास 1-2.25 वर्ष तिथे मी होतो. त्यानंतर प्रमोशनवर इथे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. परवा रात्री चार्ज देखील घेतलेला आहे ते जिल्ह्याचा. त्यासाठी माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनी माझा हा विश्वास दाखवला की अमरावतीसारखा मोठा जिल्हा आहे,
तिथे मला एवढी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन. आणि आपण सर्वजण एक टीम म्हणून इथून पुढे अमरावती ग्रामीणच्या जनतेला सेवा देण्यासाठी काम करू ही अशी माफक अपेक्षा माझी असेल. आपण चौथा स्तंभ आहात लोकशाहीचा. माझ्या आत्तापर्यंतच्या पोलिसिंगच्या प्रवासात मला नेहमीच आपल्याकडून सहकार्य लाभलेलं आहे. इथेही गेलो तिथे सहकार्य लाभलेलं आहे. माझ्याकडून आपल्याला जी पारदर्शकता असेल किंवा जी माहिती असेल ती नक्कीच वेळोवेळी आमच्या SP ऑफिसच्या प्रतिनिधींमार्फत पोहोचत राहील. आपल्यालाही काही माहिती लागली यू कॅन एनी टाईम मेसेज मी, कॉल मी. आपल्याला ती माहिती पुरवली जाईल. आपले काही इतर काही मदतीचे विषय असतील, बऱ्याचदा आपण पत्रकार म्हणून किंवा अशा ठिकाणी काम करता आहे की जनतेसोबत नेहमी आपला संपर्क असतो. आपल्याला बऱ्याचदा निदर्शनास येत असतं की कुठे खरं मदत लागते, कुठे न्यायाची गरज आहे. तर अशाही गोष्टी आपण आमच्या निदर्शनास आणून दिल्या तर त्याच्यासाठी पण आम्ही अगदी ताकदीने काम करू. आणि अल्टिमेट बॉटम लाईन हीच आहे की आम्ही इथे अमरावती ग्रामीणची जी टीम आहे, मी आणि माझी संपूर्ण टीम ते जनतेच्या सेवेसाठी बसलेलो आहोत. आणि ज्याला न्यायाची गरज आहे त्याच्यासाठी मी जोपर्यंत इथे आहे पूर्ण वेळ त्याच्यासाठी मी काम करणार, याची मी ग्वाही. पार्श्वभूमी माझी अशी आहे की माझं जे गाव आहे ते मालेगाव तालुक्यात आहे. निमगुले नावाचं एक छोटंसं गाव आहे. निमगुले ते माझं एक नेटिव्ह प्लेस आहे. परंतु माझा जन्म आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मेशी नावाच्या गावात झालेलं आहे. जे मेशी देवळा तालुक्यात आहे. माझे वडील वायरमन होते MSEB मध्ये. त्यांची सर्व्हिस तिथे असल्यामुळे माझं ते शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक त्या गावातच झालेलं आहे. त्यानंतर मग मी डिप्लोमा केलेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथून कम्प्युटरमध्ये. आणि ते डिप्लोमा झाल्यानंतर मग इंजिनिअरिंग केली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्यानंतर मी 2 वर्ष एका IT कंपनीत जॉब देखील केलेला आहे मुंबई येथे. आणि त्यानंतर ते सोडून मग मी UPSCचं प्रिपरेशन केलं आणि 2019मध्ये सिलेक्ट झाले. म्हणजे बेसिकली आय एम कम्प्युटर सायन्स इंजिनियर. म्हणजे कुटुंबात पोलीस किंवा नाही. टू बी व्हेरी फ्रँक, ज्यावेळेस वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली वन ऑफ दी रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स इन महाराष्ट्र. तिथे एज्युकेशनची क्वालिटी पण खूप चांगली आहे. तिथे कॅम्पस प्लेसमेंट्स पण खूप चांगले आहेत. त्यावेळेसच ठरलेलं होतं इंजिनिअरिंगला असताना की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा आहे. परंतु आता घरची परिस्थिती बेताचीच होती आणि एक वाटायचं मला की किती दिवस घरच्या पैशांवर आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि तिथे कॉलेज चांगलं असल्यामुळे प्लेसमेंटही झाली होती. त्यावेळेस मग असं मी डिसाईड केली होती की मी काही वर्षासाठी काम करेल IT मध्ये, थोडेफार पैसे जमा करेल, मग त्याच पैशांच्या याच्यावर ते प्रिपरेशन करेल असा विषय होता. मग आता प्रत्येकाच्याच आयुष्यात ठरल्याप्रमाणे होतं असं नाही आहे. आणि तू लकी आहे, देवाची ईश्वराची कृपा अशी आहे. मी ठरवल्याप्रमाणे 2 वर्षच काम करता आलं मला. त्यानंतर सोडता आलं, जाता आलं आणि लकीली माझं सिलेक्शनही झालं. आणि ते केडर मिळणं हे पण खूप अवघड गोष्ट असते. ऑल इंडिया सर्व्हिसेस इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला स्टेट अलोकेट केलं जातं. तर आता मी म्हणजे नशिबान समजतो स्वतःला. मला महाराष्ट्र स्टेट मिळालं. मला जिथे मी जन्म झाला, जिथे वाढलो त्याच मातीतल्या जनतेची सेवा करायची मला संधी मिळाली. आणि ते त्याच्यासाठी मी आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड. आणि तीच कमिटमेंट आहे माझी. ह्या जनतेची सेवा अगदी निस्वार्थपणाने करत राहायची. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची मला मदत. काही जमिनीचे वाद असू शकतात किंवा मग छोट्या मोठ्या चोऱ्या असतात शेतीच्या याच्यामध्ये, किंवा दुष्काळाचं वर्ष असेल तर त्यावेळेस ते बरेच इश्यू असतात. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकून राहील हे आमचं प्राधान्य असणार आहे. आणि दुसरं एक अमरावती जिल्ह्याचं आपण सांगितलं की थोडासा इतिहास राहिलेला आहे ज्याच्यात सांप्रदायिक वाद जे कम्युनल इन्सिडेंट्स होत असतात. तर त्यामध्ये अशा प्रकारचे कम्युनल इन्सिडेंट्स होणार नाही आणि कम्युनल हार्मनी म्हणजे ते होणार नाही एवढंच आमचं प्राधान्य नसणार. तर याच्यामध्ये सर्वजण गुन्ह्या गोविंदाने भारताची जी ओळख आहे संपूर्ण जगात शांततेने एकत्र युनिटी डायव्हर्सिटी त्या प्रकारे कसे राहू शकतात
त्याच्यासाठी नक्कीच आम्ही पोलीस युनिट म्हणून प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा मी एक गोष्ट याच्यामध्ये रिपीट करेन की कम्युनल हार्मनी हे जर डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मग आम्ही त्याच्यावर अगदी स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट कायदेशीर कारवाई करणार. आणि दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की सर्वच जाती धर्मामध्ये सर्वच समाजामध्ये अगदी मोजके असामाजिक तत्व असतात, सर्व ठिकाणी असतात. त्याच्यामुळे एक विशिष्ट समुदाय किंवा एक विशिष्ट समाज त्याच्यामध्येच असतात असं नाही आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. जिथं जिथं असामाजिक तत्व असतील, जिथं जिथं अँटी नॅशनल एलिमेंट्स असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की ते सर्वजण लक्षात ठेवतील अशी कारवाई केली जाईल. अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे येथे शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडताना पाहायला मिळते. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते अत्याधुनिक ई-लायब्ररीचे भव्य उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई यांचे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेली ही अत्याधुनिक ई-लायब्ररी आता विद्यार्थ्यांकरिता ज्ञानाचे नवे केंद्र ठरणार आहे. या लायब्ररीचे उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना घर बसल्या आधुनिक शिक्षणाची सुविधा मिळावी तसेच डिजिटल माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी या उद्देशाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 70 संगणकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जवळपास 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, ई-बुक्स, डिजिटल कोर्सेस आणि विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, प्रवीण पाटील तसेच खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम मी ही सांगू इच्छिते की आज या चांदूर नगरी या चांदूर नगर परिषदमध्ये एक ऐतिहासिक दिवस होता. कारण की भारताचे सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री भूषणजी गवई यांचे आगमन आपले चांदूर नगर परिषदमध्ये झालेलं होता आणि त्यांच्या हस्ते चांदूर नगरीमध्ये जी आमची परिकल्पना होती ई-लायब्ररी आणि त्यासोबतच एक वर्क प्लेस जिथे वर्क फ्रॉम होमसाठी वायफाय व्यवस्था आणि अशी त्यांच्यासाठी एक व्यवस्था करण्याची आमची परिकल्पना होती. त्याच्या उद्घाटनपर आज त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि निश्चितच या माध्यमातून एक नवी पिढी जी आहे त्यांना एक नवा एक प्लेस मिळेल जिथून आपले यूथसाठी एक नवा वर्क, नवा विचारधारा आणि एक नवी ऊर्जा सुरुवात होऊ शकते. तो त्या परिकल्पनेतून आज आमच्या हा योजना होती एक अशी आणि सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्या हस्ते त्याच्या उद्घाटनाला लायब्ररीला त्यांचं नाव दिलं आणि किती कॉम्प्युटर राहणार त्या ठिकाणी? तिथे 70 कम्प्युटर आहे. 70 कम्प्युटर आम्ही नाव काय दिलं? श्री भूषणजी गवई ई-लायब्ररी असं काही त्यांच्या नावातून आपण ठरवू. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा थरारक घटना समोर आली आहे. धावत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु मागून येणाऱ्या एका सतर्क वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. तब्बल 35 प्रवाशांचे प्राण वाचलेत. मात्र काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली. मुंबईहून यवतमाळ जिल्ह्यातील पुसदकडे निघालेली MH38F3899 क्रमांकाची लक्झरी ट्रॅव्हल्स बस 2 मे रोजी पहाटे 5:45 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर धावत होती. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शिवणी-पिसा परिसरात मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 295-700 वर अचानक या बसने पेट घेतला. भरधाव वेगाने धावणाऱ्या बसमधून धूर आणि ज्वाळा निघत असल्याने मागून येणाऱ्या वाहन चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस चालकाला इशारा दिला.
यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ बाजूला घेतली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणातच आग भीषण स्वरूप धारण करत संपूर्ण लक्झरी बस जळून खाक झाली. बसचा केवळ लोखंडी सांगाडा उरला. या गोंधळात बसमधील प्रवासी बबन कदम वय 48 वर्ष राहणार पुसद यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मेहकर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर घाबरलेल्या बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासी शुभम देशमुख यांनी सांगितले की मागील वाहन चालकाने वेळेवर सूचना दिल्यामुळेच हा मोठा अनर्थ टळलाय, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेनंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला असून समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत चालले आहे. मात्र या घटनेत एका सतर्क वाहन चालकाच्या जागरूकतेमुळे 35 प्रवाशांची प्राण वाचलेत. हीच खरी दिलासा देणारी बाब आहे. नांदेडमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई. शिवणी तांडा परिसरात हातबट्टी आणि बनावट दारूचा मोठा अड्डा उद्ध्वस्त. रसायन मिश्रित दारू, हजारो लिटरचा साठा आणि 100 पेक्षा जास्त पोलिसांचा भला मोठा फौजपाठा. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अप्पाराव पेठ शिवणी तांडा परिसरात पोलिसांनी मोठी मास रेड कारवाई केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली आहे. या कारवाईत रसायन मिश्रित हातबट्टी दारू आणि बनावट सिंधी निर्मित करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आलेत. पोलिसांनी घराघरांची झडती घेत हजारो लिटर घातक दारू जप्त केली आहे. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायनयुक्त साहित्यही मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी बनावट सिंधी दारूही पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अचानक झालेल्या या धाडेमुळे हातबट्टी आणि बेकायदेशीर दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली आहे. संपूर्ण शिवणी परिसराला क्षणात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या कारवाईत एसआरपी जवानांसह हिमायतनगर आणि इस्लापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्यांचा सहभाग होता. सुमारे 100 ते 150 पोलिसांचा फौजफाटा या ऑपरेशनमध्ये तैनात करण्यात आला होता. जप्त करण्यात आलेली दारू आणि साहित्य पोलिसांनी नष्ट केले असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आरोग्यास धोका ठरणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक प्रहार, ही कारवाई गुन्हेगारीला मोठा इशारा मानली जात आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन क्रॅकडाऊन राबवले जात आहे. त्यामध्ये विविध अवैध व्यवसाय जे आहेत, त्यामध्ये दारू असेल, गुटखा असेल, मटका असेल, जुगार असेल, त्यानंतर इतर पण जे आर्मॅक्ट असेल, एनडीपीएस असेल, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या खाली कारवाई करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत शिवनी मध्ये पण आम्हाला माहिती मिळाली होती की इथं रविवारचा बाजार असतो आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जाते. त्यामुळे आम्ही जवळपास एक नियोजन करून 8 अधिकारी, त्यानंतर 100 कर्मचारी असा एक आम्ही स्टाफ सकाळी जवळपास 6 वाजता इथे रेड करून आम्हाला प्रत्येक घरामध्ये आम्ही तपासणी केली आणि त्याप्रमाणे आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मोहाची हातभट्टी सापडलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी सिंधीची दारू पण सापडलेली आहे, गुटखा पण सापडलेला आहे. शिवणी येथे रसायन मिश्रित जे सिंधी बनवलेली जात होती ते गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती, पण पोलिसांना वेळोवेळी झुंगारा देत तो चालवत होता आणि तो शाळेला सुद्धा पुरवत होता अशी आम्हाला माहिती आहे. नेमका प्रकार काय आहे? सिंधी बद्दल पण आम्हाला माहिती मिळाली होती, पण जेव्हा पोलीस कारवाई करायला यायचं त्यावेळेला आम्हाला तिथे काही मिळायची नाही. पण आज आम्ही अचानक कारवाई, म्हणजे कुणालाही न कळू देता अचानक सकाळी कारवाई केल्यामुळे आम्हाला सिंधी पण इथे मोठ्या प्रमाणात मिळाली. सिंधी आणि हातभट्टी दारू जर आपण अंदाजे किती असेल? साधारणतः 20 ते 25 घरांमध्ये आम्हाला हातभट्टी आणि मोहाचे फुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले. सिंधी पण जवळपास सिंधी पण मिळाली आणि यापूर्वी पण कारवाई झालेली आहे. यापूर्वी जी कारवाई झालेली होती त्या गुन्हेगारावर आता हद्दपारची कारवाई होणार का, जेणेकरून या गावामध्ये पूर्णपणे हातभट्टी दारू आणि सिंधी पूर्णपणे बंद होईल? ठीक आहे, ज्याच्यावर 2 किंवा 3 पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांचा आम्ही रेकॉर्ड काढून त्यांच्यावर कारवाई करू. नागपूर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करांवर मोठा प्रहार केला आहे.
बडोदा पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल 105 किलो गांजा जप्त केला असून या कारवाईमुळे तस्करांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आरोपी चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणाऱ्या बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 2 मे रोजी रात्री गस्ती दरम्यान उमरी फाटा परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद ट्रक उभा असल्याचे आढळलेत. पोलिसांनी तपासणीसाठी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना पाहताच ट्रकमधून उडी मारून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी ट्रकची सखोल तपासणी केली. कॅबिनमध्ये उग्र वास येणारी आणि खाकी टेपने पॅक केलेली संशयास्पद पाकिटे आढळलीत. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासमक्ष ट्रकची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान प्लॅस्टिकच्या पुड्यांमध्ये लपून ठेवलेला हिरवट रंगाचा पाने, फुले आणि कळ्या असलेला एकूण 105.1 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत गांजासह तस्करीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण 61,12,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. या प्रकरणी बडोदा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. नागपुरात पुन्हा एकदा घरफोडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु यावेळी चोरी झाली ती थेट मंदिरातून. हनुमान मंदिरातील चांदीचा मुकुट आणि छत्री चोरून नेणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगदीश नगर परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी पवन बिटले हे हनुमान मंदिराची देखभाल करीत होते. मात्र 29 एप्रिलच्या रोजी दुपारी 3:30च्या सुमारास मंदिरातील हनुमानजींच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि छत्री गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी तत्काळ CCTV फुटेज तपासले असता अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून सुमारे 40,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झालेत. यानंतर गिट्टी खदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास सुरू असताना नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रावण कृष्णाजी खाकरे या 65 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने मंदिर चोरीची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे तब्बल 29 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाकरिता गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. नांदेडमध्ये उकाड्याचा कहर, तापमान 43 अंशाच्या वर आणि या उष्णतेचा फटका थेट वीज व्यवस्थेलाही. परंतु महावितरणाची भन्नाट उपाययोजना, ट्रान्सफॉर्मरला थेट लावला कूलर. नांदेड जिल्ह्यात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने सामान्य नागरिकांसोबतच वीज यंत्रणेलाही मोठा ताण सहन करावा लागतोय. या वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर गरम होण्याचा धोका वाढतोय. यामुळे बिघाड आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्याकरिता महावितरण कंपनीने एक विशेष उपाययोजना केली आहे. नांदेडच्या अर्धापूर येथील विद्युत केंद्रावर ट्रान्सफॉर्मरला कूलर बसविण्यात आले आहे. या कूलरच्या मदतीने ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओव्हरहीटिंग टाळून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. महावितरणाच्या या उपाययोजनेमुळे उन्हाळ्यातील संभाव्य बिघाड कमी होण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना नवीन उपाययोजना आवश्यक ठरत आहेत. महावितरणाचा हा प्रयोग वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात किती यशस्वी ठरतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देवलापारच्या महाजन टोला परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. सायंकाळची शांत वेळ, घरातील सदस्य निवांत बसलेले आणि अचानक एका चिमुकलीच्या नजरेस खाटेकडे काहीतरी सरकत असल्याचा भास झाला. तिने निष्पापपणे ही माहिती घरातील गर्भवती महिलेला दिली. महिला सरडा समजून काठी घेऊन खाटेकडे गेली, परंतु पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खाटेखालून अचानक फणा काढत एक भला मोठा जहाल कोब्रा बाहेर आला.
घरात एकच गोंधळ उडाला, भीतीचं सावट पसरलं. मात्र प्रसंगावधान राखत कुटुंबियांनी तत्काळ सर्पमित्र अंकित मर्सकोल्हे यांना संपर्क साधला. अंकित यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत धाडस व कौशल्य दाखवत त्या विषारी कोब्राला सुरक्षितपणे पकडलाय. यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आणि एका मोठ्या अनर्थापासून संपूर्ण कुटुंबाची सुटका केली. ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देते. सजगता आणि वेळेवर घेतलेला निर्णय जीव वाचवू शकतो. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.